तर इथल्या बाबांना पण विचारूया इथलं रहस्य किंवा इतिहास काय आहे. सांगा बाबा. माझं नाव लक्ष्मण कोंडीबा गुरव, राहणार वागेश्वर. या मंदिराचं असं आख्यान आहे की कोणी घडवलं नाही, कोणी बसवलं. स्वयंभू आहे. 2 पिंडी बाहेर सभा मंडपामध्ये दगडीच मंडप आहे. लौकिंगमध्ये हे शिवाजी महाराज इथे येऊन गेलेले दर्शन करून शेने लोहगड, तुंग, तिकोनापेठ आणि सिंहगडला गेलेले असे याचे आख्यान आहे. याच्या असापर्यंत इरगुळे तुम्हाला दिसतात वीर लोकांचे. त्याच्यामुळे सभा मंडप 25-30 फुटाचा लोखंडी होता. इथून तिथून मंदिर 98 फुटाचं होतं. ते आता पावना धरणामध्ये गेल्यामुळं 1962 ला पाया लागला आणि 72 पाणी तुंबवलं आणि 73 जलसमाधी मिळाली. तर त्यांनी जे वीर गोळ्यांचा उल्लेख केला होता ते म्हणजे हे जे स्टोन्स आहेत. तर हे बघा, हा जो स्टोन आहे, मी त्यांना विचारलं वीर गोळा म्हणजे काय, तर ते म्हणले जे वीर लोकांनी जे लढाई वगैरे केली होती त्यांच्या नावाचे स्टोन्स आहेत. तर इथे खूप आहेत असे, मी दाखवतो तुम्हाला स्टोन्स. ते हा एक स्टोन झाला. असं मंदिराच्या भोवतीने पूर्ण स्टोन्स आहेत. तो एक आहे, हा एक आहे, पुन्हा हा एक आहे. तर हे सगळे वीरगुळे स्टोन्स आहेत असं त्यांच्या म्हणण्याप्रमाणे. जे पण वीर लोक, शूरवीर लोक होते, त्यांनी इथे येऊन समाधी दिली होती म्हणून त्यांच्या नावाचे हे स्टोन्स आहेत. तर असा हा ऐतिहासिक मंदिर आहे. छान आहे मंदिर, पीसफुल वाइब्स.